नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत आळंदी देवाची येथे आणि भेटणार आहोत भाडळे कुटुंबातल्या छोटूशा शौर्यला. चला त्याच्या आई बाबांची गप्पा मारूया. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय शौर्य. हाय शौर्य, तू त्या बाहुलीचं डोकं खातोयस का? तो सध्या डोकं खाण्यात बिझी आहे. तोपर्यंत आपण बाकी सगळ्यांची ओळख करून घेऊया. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी शौर्याची मम्मी, माझं नाव ज्योती. ओके. मी शौर्याचा बाबा, माझं नाव सागर रंगनाथ भाडळे. ओके. मी बाळाची आजी रत्ना भाडळे. मी शौर्याचा आजोबा बाळासाहेब भाडळे. मी शौर्याची आत्या प्रणोती उडाणे. मी शौर्याची आत्या सरिता शिशिर सिन्हा. शौर्याची आजोबा दादाभाऊ बवले. मी शौर्याची आजी संगीता बवले. तर तुमची लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजची स्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे. काय गोष्ट आहे सांगा बरं आम्हाला. गोष्ट म्हणजे इथून 1-2 किलोमीटर हिचं माहेर आहे. बर. आणि मी असंच तिकडे गेलतो गाडीवर. बघता बघता ही पत्र्यावरती अँटिना नीट करत होती डिशची. घराच्या वर चढून. मी गेलो, मला म्हटली रेंज आहे का टीव्ही. म्हणजे ती खाली सांगत होती, मी फक्त बघितलं आणि मग मध्यस्थी करून लग्नासाठी प्रपोजल घातलं. नाही नीट नीट विस्कटून सांगा. तुम्हाला आवडली होती ती पत्र्यावरची मुलगी? त्यांचं 1 महिन्यापूर्वी स्थळ आलं होतं मला. बर. पण इथून एवढं जवळ सोयरीक म्हणलं जरा खूपच जवळ होईल. 2 किलोमीटर म्हणजे काहीच नाही. सारखं माहेरी जायला मागे. हो. तुम्हाला नकार आलेला कळला होता का असं काही माहित नव्हतं? कळला होता. आणि मग जेव्हा लक्षात आलं की तोच मुलगा आहे तेव्हा असं नाही आता मी नाही करत. कारण आधी कळलं होतं की नाही म्हणून, त्यामुळे असे पाहुणे वगैरे येतात हे अशाच ह्याच्यामुळे. बर. मग नंतर कळलं फोन केल्यावर की रे असं चाललंय म्हणून. बर. मग मध्यस्थी वगैरे हे करून हे केलं तरी लगेच नाही जमलं. तरी 5-6 महिने लागले त्याला. आणि मग लग्नानंतर किती वर्षांनी शौर्याचा जन्म झाला? 1.5 वर्ष. 1.5 वर्षांनी. काही प्लॅनिंग केलं होतं थांबायचं नाही थांबायचं असं काही? नाही, तसं काही प्लॅनिंग नव्हतं. जेव्हा होईल कन्सेप्शन होईल तेव्हा. ग्रेट. आणि आता शौर्य किती महिन्यांचा? आता 1 वर्षाचा पूर्ण झाला. ओके. आता 11 तारखेला बर्थडे झाला. जस्ट 1 वर्षाचा झालाय. ओके, ग्रेट. कशी सांगितली गुड न्यूज? फोनवरच सांगितलं. फोनवर कोण यांना? हो. कामामध्ये फोन आला होता. आईंना सांगितली. काय वाटलं होतं पहिल्यांदा? नाही, जेव्हा फोन आला कामामध्ये तिने अशी न्यूज दिली. कारण की डॉक्टरांनी सांगितलं होतं चान्सेस कमी आहे, कारण की तिला इंटेस्टाईनचा आजार होता. बर. 1.5 वर्ष त्यामध्येच गेले होते. ओके. तसं कधी न्यूज खूप चांगलं वाटलं. बरे वा. घरी. आणि मग बाकीच्यांना कसं सांगितलं घरी? मग मी चालव सांगितलं होतं. आईला फोन केला होता हिने. ती तिकडेच होती माहेरी त्यावेळेस. घरातल्यांना पटकन सांगितलं तुमच्या बाहेरच्या. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे लागले होते का कसले? नाही, नॉर्मली तसं काही नव्हतं. असं काही खावंसं वाटायचं? आंबट, तिखट, गोड असं काही? तिखट खावंसं वाटायचं. बरं. आणि काही टिप्स मिळाल्या का? कोणी काही सूचना दिल्या का? हो, आईंनी. काय? की जास्त वर चढू नको, खाली नको जाऊ, जास्त पळू नको. बर. तुम्ही एरवी धावपळ करता खूप? हा. मग नाही करायला दिली धावपळ. आणि घरात काम पण फारसं नाही करून घेतलं? ओके. सो लाड झाले प्रेग्नन्सी मध्ये. आणि माहेरी कधी गेलात मग? शक्यतो जास्त नाही माहेरी. ओके. आणि डिलिव्हरी कुठे झाली? इथेच झाली. मग कसा होता प्रसंग? धावपळ झाली का? काय झालं? नाही. मग काय झालं? डायरेक्टली इथनं डॉक्टरांनी 11ची डेट दिली होती. बर. मग फक्त चेकअप साठी गेलो होतो आम्ही हॉस्पिटल. मग नंतर डॉक्टरनी ऍडमिटच करून घेतलं. अरे वा. आणि मग नॉर्मल झाली डिलिव्हरी? अरे वा. सो सगळं छान झालं, काही त्रास नाही झाला? कमाल. मग कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला बघितल्यावर? पहिल्यांदा घ्यायला वाटत होतं त्याला, झाल्या पण दिलंच नाही लवकर. मग किती वेळाने दिलं?
2-2.5 तासांनी दिले पार नंतर. 2-2.5 तासांनी. तुम्ही विचारत होता तेव्हा मला माझं बाळ द्या म्हणून. हा. ओके. आणि तुम्ही पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं बाबा? पहिल्यांदा जसं मला कळली न्यूज की डिलिव्हरी झाली वगैरे असं मग इथं बाहेरच होतो. त्यानंतर कळलं की नॉर्मल झाली. खूप चांगलं वाटलं नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर. आणि मला शक्यतो 10 मिनटं कळलंच नव्हतं मुलगा आला का मुलगी झाली. मी फक्त सांगितलं फोन करून नाही का असं असं झाली डिलिव्हरी. ते म्हणते विचार तरी काय झालं. जसं मला कळलं मला अपेक्षा मुलीची होती पण मुलगा आला. तिची अपेक्षा मुलाची होती, तिला मुलगा पाहिजे होता. बर. मग मी घरी फोन फिरवला वडिलांना. वडील जेवत होते ते त्यांना फोन दिला. त्यांना म्हटलं की असं असं झालंय मुलगा झालाय. ते जेवतो उडी वरायला लागले उड्या. आणि नाव कोणी ठेवलं शौर्याचं? शौर्याचं नाव शक्यतो आमचं ठरलं होतं की जर मुलगी झाली तर मी नाव ठेवणार आणि मुलगा आला तर तू काय ठेवायचं ते नाव ठेव पाहिजे. बर. मग कसं काय ठेवलं शौर्य हे नाव? म्हणजे असं ठरून वगैरे नाही ठेवलं. आवडलं डायरेक्टली ठेवलं. डायरेक्टली ठेवून दिला. आधीमध्ये काय विचार नाही केला. आपला अँटीना बिघडला की आपण पत्र्यावर चढतो आणि अँटीना दुरुस्त करतो. आधीमध्ये काही नकोच. काय सांगाल, काय स्वप्न पाहिले शौर्यासाठी? पुढे तरी काय करावं असं वाटतं तुम्हाला? वडिलांचं स्वप्न असतं की काहीतरी पायावरती उभं राहावं मुलांनी. आणि आईचं स्वप्न असतं की आई वडिलांना सांभाळावं. असं आहे का तुमचं? म्हणजे माझी जर इच्छा आहे की त्याने काहीतरी शिकावं भरपूर आणि चांगल्या लेवलला जावं. बरं. पण साधारण कुठलं क्षेत्र निवडावं किंवा असं काही ठरवलं? डिफेन्स क्षेत्र, आर्मी साईड. म्हणून नाव शौर्य ठेवलंय. वा. यांना असं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं काय करावं त्यांनी? माझं काय नाही तसं. त्यांनी इथंच राहून त्याचं एज्युकेशन करावं. मराठी माध्यम इंग्रजी माध्यम काही ठरवलंय का? दोन्ही माध्यमातून कसं शिकवणार? म्हणजे मराठी तर आलंच पाहिजे आणि मॅक्सिमम इंग्लिशमध्येच. कारण की आता जे सराउंडिंग्स आहे बाहेर इंग्लिश मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बरोबर. पण मराठी आलं पाहिजे. सो मराठी घरामध्ये कोण शिकवणार त्याला? मराठी घरामध्ये आई आणि आजोबा शिकवून. तुम्ही नाही? नाही. आईला येतं? आईला खूप येतं. हो. चला बाराखडी म्हणून दाखवा. क ख ग. आजोबांना खूप हसू येतं. सगळं विसरले. आजोबांना येते का? क ख ग ग ङ च छ ज झ य ट ठ ड ढ न त थ द ध न प फ भ भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ. क्या बात है. परफेक्ट. आतापर्यंतच्या आमच्या सगळ्या भागांमध्ये परफेक्ट बाराखडी पहिल्यांदा कोणीतरी म्हणून दाखवलेली आहे. त्यामुळे अभिनंदन तुमचं. चला, मुलाच्या मराठीचा मुद्दा तर सुटलाय. इंग्रजी शिकवावं लागेलच. तुम्ही शिकवणार? मग मला ABCD उलट म्हणून दाखवा. उलटी? अवघड आहे. आज आपण आहोत छोट्या शौर्याच्या घरी आणि आता त्याच्या दोन्ही आज्या माझ्या समोर बसल्या आहेत. आधी तर खूप छान दिसत आहेत. मॅचिंग साड्या नेसून आला. आपोआप झालं का असं ठरवलं होतं? नाही, ठरवलं नाही. अशाच झालंय आपोआप? इतकी मनं जुळलेली आहेत. याचं उत्तर पटकन हो असं नाही आलं. सगळ्यात आधी गुड न्यूज कळली तेव्हा कसं वाटलं सासूबाई? खूप आनंद झाला. खूप. वाट बघत होता तुम्ही? हो, आम्ही वाट बघत होतो. तुम्ही कधी सुनबाईंना सुचवलं होतं का काय आता विचार करा म्हणून? हो, सुचवलं होतं. काय म्हणायचं तिला? तिला सांगितलं होतं की पहिल्यांदा आपल्याला लवकर बाळ पाहिजे. आपल्याला लवकर बाळ पाहिजे. कोणाचं ऐकायचं नाही काही. पहिलं बाळ लवकर पाहिजे. ओके. आई कसं वाटलं पहिल्यांदा ऐकून? छान वाटलं. कसं सांगितलं लेकीने? फोन करून सांगितलं का आली होती भेटायला? नाही, भेटायला आली होती आणि फोन करून आधी सांगितलं पण होतं. कसा होता प्रेग्नन्सीचा काळ? ती बहुतेक सासरीच होती ना पूर्ण वेळ? मग काय लाड केले, काय करून खायला दिलं? सगळं खायला घातलं. तिला जे मागेल ते. काय आवडायचं तुमच्या हातचं तिला? फ्रूट वगैरे आवडायचं. काय मागेल ते द्यायचं. ओके. आई तुम्ही काही खास लाड केले का? नाही, माझ्याकडे तिने काही मागितलंच नाही. कारण काहीच होती ना, त्यामुळे यांच्याकडेच मागायची ते सगळं. ओके. काय सूचना दिल्या होत्या, काय टिप्स दिल्या होत्या सुनबाईंना? सुनबाईला सांगितलं होतं व्यवस्थित काळजी घे. खाली जाताना पायरीवरती व्यवस्थित जा, नाही का उतरत जा. टेरेस वरती जाताना काळजी घेत जा. काय सांगाल अजून कसं बदललंय आयुष्य?
नातवाच्या शौर्य जन्मानंतर? झाल्यापासून घरातलं सगळं वेगळंच वातावरण. म्हणजे माझं ऍक्सिडेंट झालं होता, माझं डोकं दुखत होतं टायरानं, खूप डोकं दुखायचं. बर. झोपले तरी असं चक्कर वगैरे यायची. पण तो झाल्यापासून माझं ते आजारच गेला कोणीकडे. अरे वा. बिलकुल अशी चक्कर वगैरे काहीच नाही. बर. त्याला घेतले की सगळं मी विसरून गेले. आता दिवसभर तुमच्याचकडे असतो? हो, तो कसे माझ्याकडेच रमवतात असतो. मग त्याला? खूप असं घरामध्येच नादवते. आणि दिवसभर खायला प्यायला घालणं, तुमच्या बऱ्याच ड्युटीज असतील. होते. आजोबांची काय कामं असतात? फिरवणं? हा, शौर्य झोपतून उठल्या उठल्या आई किंवा बाबा बोलत नाही, आबा बोलतो. मला तो आबा बोलतो. आबा आबा करीत सर्व रूम शोधित फिरतो पहिल्यांदा. मी त्याला माहिती असतं शौर्याला की मी शक्यतो देवघरातच असणार सकाळी पूजा करीत. तो तिथं येतो. तिथं आल्यानंतर तो प्रथमतः जर काय करीत असेल तर टाळ घेतो. बर. म्हणजे तुकाराम महाराजांचा टाळ आहे तो गळ्यात अडकवतो आणि गळ्यात अडकून तो माझ्या पूजेच्या ठेक्यावर तालावर तो टाळ वाजवत नाचतो, घंटी वाजवत टाळ वाजवत नाचतो. हेच वैशिष्ट्य वाटतं की आमचे वडील म्हणजे त्याचे आजोबा ते धार्मिक आध्यात्मिक होते, वारकरी संप्रदाय होते. सेम त्यांची कॉपी करत होतो. अरे वा. आणि आनंदी आनंद झाला. बस एकच असावा पण तो असा असावा. क्या बात. आजोबा काय सांगाल? आम्हाला ना पहिल्यांदा वाटलं होतं आम्हाला, आमच्या मुलीला ते जुळे मुली होते दोन आम्हाला. दोन्हीला पहिल्या एकीला मुलगा झाला, दुसऱ्याला मुलगाच व्हावा अशी अपेक्षा होती. लय मुलगा झाला, सगळं पाहून आनंद झाला. अरे बा. चला, काय स्वप्न पाहिलेत नातवासाठी? पुढे त्यांनी काय करावं असं? आजी तुम्हाला काय वाटतं? त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं, पुढे व्यवस्थित आईवडिलांची सेवा करावी त्यांनी पण. बस एवढंच? डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं असं काही वाटत नाही? तेच शिक्षण घेऊन इंजिनियर डॉक्टर असं बनावं. ओके. आजी तुम्हाला काय वाटतं, काय करावं नातवाने? आमचं स्वप्न असं आहे, चांगलं शिकावं, आई आजोबांना बाबांना त्यांना सांभाळावं त्यांनी, असं आम्हाला वाटतं. ओके. आजोबा तुम्हाला काय वाटतं, नातवाने पुढे काय करावं, काय वाटतं? मी आमच्या उभारीच्या काळामध्ये आमच्या संसारातून आमच्या तिन्ही मुलांना मी कॉन्व्हेंटमध्ये पुण्याला इथून नेऊन शिकवलं. बर. त्याचप्रमाणे त्याच्या पप्पा मम्मीनी सुद्धा त्रास घेऊन मुलाला चांगलं इंग्लिश मीडियममधून तसंच मराठी भाषेला न विसरता इंग्लिश मीडियममधून शिकवावं. आणि आमच्या 3 पिढ्या डिफेन्समध्ये गेल्यात. बर. आजोबा, मी, नंतर माझा हा मुलगा सागर. तसंच ह्या मुलांनी सुद्धा उच्च शिक्षण घेऊन डिफेन्समध्येच सर्व्हिस करावी अशी इच्छा आहे. जरी एकुलता एक असलं तरी डिफेन्समध्ये जावं आणि ते करावं. माझा सुद्धा एकुलता एक मुलगा होता, मी सुद्धा डिफेन्समध्येच त्याला हे केलं. तर 3 पिढ्या इथे गेल्या, 4थी पिढी सुद्धा तिथंच जावी ही परमेश्वरा चरणी, माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे. आज आपण आहोत छोटूशा शौर्याच्या घरी आणि आता त्याच्या कुटुंबियांची काही खास गप्पा मारायच्या. तर तुम्हा सगळ्यांना असं सांगायचं आहे की बऱ्याचदा आपल्या मनात बऱ्याच काही गोष्टी असतात, बाळाच्या आईबाबांना आपल्याला सांगाव्याशा वाटतात. एखादी गोष्ट त्यांनी बाळाच्या बाबतीत केलेली आवडली असते, एखादी नसते आवडली, पण ह्या गोष्टी आपण पटकन बोलून दाखवत नाही. असं वाटतं त्यांचं चालू दे, त्यांचं छान करतायत. तर ही संधी आम्ही तुम्हा सगळ्यांना देतोय. ह्याला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. या माध्यमातून तुम्ही बाळाच्या आईबाबांना तुमच्या मनात जे काही आहे ते सांगू शकता. एखादी तक्रार असेल तर ती करू शकता, थोडे कान ओढायचे असतील तर ते सुद्धा करू शकता, कौतुक असेल तर अगदीच करू शकता. बाळाच्या आईबाबांनी मात्र ह्या अशा स्माइलीज मधून प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. आजकाल आपण मेसेजेसवरती ह्या सतत वापरत असतो, आता त्यांना तुमच्या बोलण्यावरती ह्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. ह्या घ्या तुमच्या प्रतिक्रिया. तुम्ही दोघं मिळून निवडू शकता कुठली प्रतिक्रिया द्यायची. दोघं वेगवेगळी प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकता. कोण सुरुवात करताय? शौर्य आल्यापासून दादा एकदम खूप जास्त रिस्पॉन्सिबल झाला आहे अँड आय रिअली अप्रिशिएट द थिंग्स ही इज डुईंग. आय मीन तो जास्त इन्व्हॉल्व्ह होतो. काही प्रॉब्लेम आहे का दीदी, ही हॅज बिकम व्हेरी मच केअरिंग, यु नो. हिज नेचर हॅज चेंज टोटली. आधी कसा म्हणजे अगदी यंगस्टर टाईप म्हणजे बॅचलर टाईप लाईफ होती, तर त्यातनं आता बाहेर आलेला आहे आणि आय एम रिअली हॅपी फॉर दॅट. अरे वा, छान कॉम्प्लिमेंट आहे. काय प्रतिक्रिया? अजून एक प्रेमच येते ताईवर खूप. तुमची काय प्रतिक्रिया? ओके, स्माइल यांच्यामुळे. थँक्यू यांना म्हणा. सासरे बुवा बोला. सागरचं मॅरेज लाईफ सुरू झाल्यापासून घरामध्ये खूप आनंद झालाय आणि त्यातल्या त्यात बाळ आल्यापासून तर घरात गोकुळच निर्माण झालेलं आहे. परंतु काही गोष्टीमध्ये सासू आणि सासरे, ज्योतीचे सासू आणि सासरे म्हणजे आम्ही 2 जण, आम्हाला खूप काही लक्ष घालावं लागतं बऱ्याचशा गोष्टीमध्ये. आणि जोपर्यंत ते अजूनही हूड आहेत, अजूनही त्यांच्यामधला अल्लडपणा गेलेला नाही दोघांच्या मधला,
की बाळाला अगदी किंचित शिंक आली तर डॉक्टर शिरोळेंकडे घेऊन जाणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, बाळाला त्याचं स्वतःचं रेसिस्टन्स पॉवर तयार होऊ द्या शरीरामध्ये. बरोबर. शिंक आली म्हणून शिरोळे डॉक्टर किंवा रुबियाल हे प्रत्येक घटकेला घेऊन जाणं हे आम्हाला क्लेशदायक ठरतं. बर. आणि ते त्यांनी त्या बाबतीत इतकं आग्रही नसावं आणि बाळाला देशी उपचार घरात करावेत. सासूबाईचं ऐकावं, तिचेच देशी उपचार नेहमीच चालू असतात. आम्ही त्याची केअर घ्यायला आम्ही दोघं जण समर्थ आहोत. कारण दुधापेक्षा दुधावरची साई खूप गोड असती. ते फक्त आजी आणि आजोबांनाच कळत असतं. ते तुम्हाला सर्व कळतं असं समजू नका, एवढाच माझा सल्ला आहे त्यांना. अच्छा, असा सल्ला आहे. ज्योतिजी, काय प्रतिक्रिया ह्याच्यावर? नाही, म्हणजे मान्य आहे, पटत आहे का काय? मान्य. मान्य आहे. मग काय बदल करणार आहात? ऐकल मी ते बोलेल तसं. आता ऐकणार आहात असं म्हणतायत, तरी बघूया पुढे काय होतं. आणि तुमची काय प्रतिक्रिया? मान्य. हो. ओके. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. अर्थात तुमच्याही मनात एकमेकांविषयी काही अपेक्षा असतील, त्या तुम्हाला माहितही असतील. तर या निमित्ताने शौर्याच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस करणार आहात? हात धरून प्रॉमिस करतात आमच्याकडे, हो की नाही? आतापर्यंत सगळ्यांना सांभाळून घेतलं, तसंच पुढे पण सांभाळून घेईन. ओके. आणि तुम्ही काय प्रॉमिस कराल? मी तुला आयुष्यभर साथ देईन आणि शौर्याला खूप चांगलं शिकवण आणि त्याला शौर्याला त्याच्या पायावर उभं करेन. ओके. रे वा. शौर्याच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक छानसा खेळ खेळूया. तर खेळ असा आहे की इथे काही गुलाबी रुमालांच्या खाली आम्ही काही गोष्टी दडवून ठेवल्या आहेत. तुम्हाला 1 मिनिट दिलं जाईल. त्या 1 मिनिटात कुठल्या नंबर खाली कुठली गोष्ट आहे हे तुम्हाला नीट बघून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या परत झाकून ठेवायच्या आहेत. झाकून ठेवल्यानंतर तुम्हाला 2 मिनिटांची वेळ मिळेल. 2 मिनिटांच्या वेळेत तुम्हाला ह्या छोट्याशा बोलमधल्या चिठ्ठ्या उचलायच्यात. या चिठ्ठीवरती त्या गोष्टीचं नाव लिहिलेलं असणार आहे, जे आतमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या नंबर खाली कुठली गोष्ट आहे आणि योग्य तो रुमाल बाजूला करून ठेवायचा आहे. हे सगळं बघून घेतल्यानंतर तुम्हाला 2 मिनिटांची वेळ मिळेल. या 2 मिनिटांच्या आत तुम्हाला या बोलमधल्या चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. या चिठ्ठीवरती त्या गोष्टीचं नाव लिहिलेलं आहे. तुम्हाला कुठल्या नंबर खाली ती गोष्ट असेल हे लक्षात ठेवून तो रुमाल बाजूला करून बघायचा आहे. जर 2 मिनिटांच्या आत तुम्ही 6 गोष्टी अचूक ओळखू शकलात तर तुम्ही जिंकणार आहात शौर्यसाठी झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. ओके. तुमची 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. आणि वेळ संपली आहे. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. उडीद डाळ. उडीद डाळ. 10 नंबर. 10 नंबर बघूया. बरोबर. जाड चवळी. जाड चवळी. 12 नंबर बघा उघडून. बरोबर. अख्खी मसूर. अख्खी मसूर. 4 नंबर बघा. व्हेरी गुड. मसूर डाळ. मसूर डाळ. 15 नंबर. 15 नंबर नाही. पुढचं पुढचं पुढचं. बारीक चवळी. बारीक चवळी. 5 नंबर. ते काढा, बाहेर काढा, कापड बाहेर काढा. चणे. चणे. 2 नंबर. 2 नंबर बघा उघडून. येस. 30 सेकंद राहिले. तूर डाळ. तूर डाळ. 9 नंबर. 9 नंबर. येस. हिरवे वाटाणे. हिरवे वाटाणे. 13 नंबर. 13 नंबर ना. बरोबर. अरे वा 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 वा. शेवटचे 10 सेकंद राहिले. 10. मूग. 9. 3 नंबर. 8 7 6 5 4 काबुली चना. 3 2 1. वेळ संपली. शेवटी सगळं उघडून बघितलं एक एक करून. असं कसं चालणार? काबुली चना नव्हतं इथं. ओके. बघूया बरं किती बरोबर गेसेस आहेत. 1 2 3 4 5 6 7. क्या बात है. तुम्ही जिंकला आहात शौर्यसाठी खास झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण.
छोट्या शौर्यला आणि भाडळे कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. आजच्या भागात इथेच थांबूया. आता भेट पुढच्या भागात, अर्थात एक नवं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.